वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष आणि सभासदांच्या मतमोजणी कालपासून सुरू आहे. मतमोजणीचा आज हा दुसरा दिवस. काल साधारणतः 10:30 आम्ही मतमोजणी सुरू केली. आमची अपेक्षा होती की रात्री उशिरापर्यंत ती मतमोजणी आम्ही पूर्ण करू, पण साधारणतः 25 उमेदवार होते आणि 12 उमेदवार निवडायचे होते. त्याच्यामुळे तो बराच अवधी त्याला लागला. सकाळी 6-6:30 पर्यंत आम्ही ही मतमोजणी केली आणि मग ती पुढे जाऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही तो ब्रेक घेतला आणि आज परत 11:30ला सभासदांची मतमोजणी सुरू झाली. ती आता अंतिम टप्प्यामध्ये येत आहे. साधारणतः 5,500-5,000च्या वर सभासदांची मतपत्रिका मोजून झालेली आहे आणि ती आता साधारणतः 1 ते 2 तासामध्ये पूर्ण होईल. आणि म्हणून मग आता आम्ही अध्यक्षांच्या मतमोजणीला सुरुवात करतो. जेव्हा मतपेटी या पक्ष कार्यालयात स्वीकारल्या गेल्या आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा स्तरावर जी आम्हाला आकडेवारी दिली होती ती आकडेवारी 8716 इतकी होती टोटल मतदानाची. त्याच्यात अध्यक्षांच्या आणि सभासदांच्या इन्क्लुडेड प्रत्येकांची अध्यक्षांची 8,716, सभासदांची 8,716 असं त्यांनी ते सांगितलं. पण प्रत्यक्षात जेव्हा दोन्ही पेट्या उघडल्या गेल्या, जिल्हा वाईज ती इतकी आहे का याची सुद्धा पडताळणी आम्ही केली आणि जेव्हा टोटल आम्ही केली तेव्हा पिंक ज्या अध्यक्षाच्या मतपत्रिका होत्या त्या 8,769 इतक्या मिळाल्या आणि सभासदांसाठी 8,768 इतक्या मतपत्रिका मिळाल्या. एक मतपत्रिकाचा फरक आहे. यवतमाळमध्ये सभासदांच्या 2 मतपत्रिका आम्हाला कमी मिळाल्या आणि हिंगोलीमध्ये अध्यक्षाच्या तुलनेत आणि हिंगोलीमध्ये सभासदांची 1 मतपत्रिका जास्त होती. त्याच्यामुळे अध्यक्षांची मतपत्रिका आहे 8,769 आणि सभासदांची मतपत्रिका आहे 8,768. आता अध्यक्षांच्या मतपत्रिकेला मतमोजणीला सुरुवात करताना 25-25चे असे सगळे बंडल्स आम्ही बनवलेले आहेत. सभासदांशी सुद्धा असेच बंडल्स बनवून मतमोजणीला सुरुवात होत आहे. त्यांचे स्कोअर कार्ड अशा प्रकारे आहेत. एका रो मध्ये 25 अशा लाईन्स आहेत आणि त्या जर पूर्ण झाल्या एका पेजवर साधारणतः 625 इतके मत मोजल्या जातील. असे साधारणतः शीट्स प्रत्येक सभासदांच्या किंवा अध्यक्षांच्या आहेत. सभासदांच्याला विलंब झाला त्याचं कारणच एवढं की 25 उमेदवार होते आणि त्याच्यातनं 12 निवडायचे होते आणि ती बॅलेट पेपरवर टिकमार्क करायचं होतं. अतिउत्साहामध्ये लोकांनी बॉक्सच्या बाहेर गेल्या, टिकमार्क केलं, कुठे क्रॉसमार्क केलं. त्याच्यामुळे इनव्हॅलिड या सुद्धा सभासदांच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत्या. अध्यक्षांच्या याच्यामध्ये त्या तशा नाहीत आणि म्हणून मग आता अध्यक्षाचं पदांसाठी जे उमेदवार आहेत त्यांचं नाव घेतलं जाईल. जर 1 नंबरच्या प्रतिनिधीचं नाव घेतलं गेलं तर 1 नंबरचा इथे डब्बा आहे त्याच्यामध्ये ते टाकण्यात येईल आणि 1 नंबरचे प्रतिनिधी आहेत ते इथे उपस्थित आहेत. डॉक्टर अनिल नारायण जाधव यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. राजू डावरे हे इथे उपस्थित आहेत. 2 नंबरचे उमेदवार जे होते म्हणजे अनुक्रमांक 2चे जे उमेदवार होते पातोळे राजेंद्र निरंजन यांचे प्रतिनिधी इथे उमेदवार उपस्थित आहेत. राजकुमार दामोदर आणि 3 नंबर अनुक्रमांचे जे उमेदवार होते साळुंखे सोमनाथ जनार्दन यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. नितीन सोनवणे. आणि ही प्रक्रिया पार पाडण्याकरता
सोबत माझ्या आहेत उत्कर्षाताई आणि आम्ही आता या अध्यक्षीय उमेदवाराच्या मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात करतो. 2 1 2 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 1 3 2 2 2 2 3 2 2 2 एक पाठवले आता आपले दोन एकच केलेलं आहे पण ते दुसऱ्या रूममध्ये त्याला गोल करून टाक. गोल करून टाकून इथं टिक करून टाकतो. सांगितलं दुसऱ्या रूममध्ये 2 2 2 2 2 2 2 2 1 2 2 2 2 2 2 2 2